विठ्ठल रुक्मिणीला परिधान केल्या जाणाऱ्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता आणि पॉलिश करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूरच्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने दागिन्यांची स्वच्छता केली जाते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी चिन्हावरच विधानसभा लढणार अशी माहिती आता समोर आली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घड्याळ चिन्हावर दावा केला जातोय। तुतारीवर लोकसभेला चांगलं यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमरावतीच्या मेळघाटात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। अचलपूर, चिखलदरा आणि अंजनगाव, सुरजी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेलेली आहे। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठीचं उपोषण उद्यापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल। मंत्रालयाच्या परिसरामध्ये आदिवासी समाजाच्या मागण्यांसंदर्भात हे उपोषण सुरू होतं। हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळते। तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं। विधानसभेनंतर कपडे फाडून लोकांना दगड मारताना ते दिसतील अशी खोचक आणि घणाघाती टीका त्यांनी संजय राऊतांवर केलेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी झिरवाळांना पक्षात येण्याची ऑफर दिली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुमची मागणी मान्य करू असं जितेंद्र आव्हाड यांनी झिरवाळ यांना आंदोलनाच्या दरम्यान म्हटलेलं आहे। काँग्रेसचे खासदार रवी मुल्लू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी आता सुरू केल्या। त्यावेळेस त्यांनी 6 विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे। काँग्रेसचे माजी महापौर आबा बागुलांनी शरद पवारांची भेट घेतली। आबा बागुल पर्वती मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय आणि त्यांनी त्या संदर्भात पवारांसोबत चर्चाही केल्याचं कळतंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षांतर्गत सर्व्हेला आता सुरुवात करण्यात आली। इच्छुक उमेदवारांच्या बाबत चाचपणी केली जाणार असून एका खासगी संस्थेला सर्व्हेचं काम देण्यात आल्याची माहिती समोर येते। भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये गुकेश सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या गाण्यावर थिरकताना दिसतोय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। तर 4 ऑक्टोबर पासून 9 ऑक्टोबर पर्यंत विदर्भातील 11 जिल्ह्यात संवाद सभेचं आयोजन करण्यात आलंय। 2019 मध्ये तिकिटासाठी पंकजा मुंडे यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं असा मोठा दावा भाजपचे नेते मोहन जगतापांनी केला। या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडालेली आहे। बीड शहरातील कचरा, सांडपाणी आणि रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले। वारंवार मागणी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर गोट्या खेलो आंदोलन केलंय। यवतमाळमधील बाबाजी दाते महिला बँकेमध्ये 242 कोटी रुपयांचा घोळ झाला। या प्रकरणी 206 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर ठेवीदारांच्या 5 लाखापेक्षा जास्त ठेवी अडकून पडलेल्या आहेत। गेल्या आठवड्यामध्ये नवनवे रेकॉर्ड बनवणारा शेअर बाजार आता या आठवड्यामध्ये पहिल्याच दिवशी कोसळलेला आहे। बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 700 पेक्षा अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण नोंदवण्यात आलेली आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं, तसंच त्यांनी 3500 महिलांना देखील देवीचं दर्शन घडवलंय। त्यामुळे महिलांनी बाळा नांदगावकर यांचे आभार मानले। धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांनी आता तीव्र विरोध केला। मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आजपासून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली। येत्या 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे, यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यासह मंदिराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।